नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ATS प्रज्ञाशोध परीक्षा इयत्ता दुसरीच्या पुस्तकातील पेज पेज नंबर 76 वरील प्रकरण 11 नाणी व नोटा हे अभ्यासत आहोत. सुरुवातीला आपण काही बेसिक माहिती अभ्यासणार आहोत. यामध्ये नाणी किती 50 पैशाची नाणी असतात, 1 रुपयाची नाणी असतात, 2 रुपयाचे नाणे असतात, 5 रुपयाची नाणी असतात, 10 रुपयाची नाणी असतात. त्याला आपण नाणं म्हणतो किंवा ठोकळा म्हणतो, हे की नाही. जे नोटांच्या स्वरूपात नसतं, ठोकळ्याच्या स्वरूपात असतं ते झाले नाणी. 50 पैशाचे, 1 रुपयाचे, 2 रुपयाचे, 5 रुपयाचे, 10 रुपयाचे. आता सध्या आपल्या व्यवहारामध्ये 50 पैशाची नाणी नाहीत, परंतु पहिलं ही व्यवहारामध्ये होती 50 पैशाची नाणी. 1 रुपये, 2 रुपये, 5 रुपये, 10 रुपये आपण व्यवहारामध्ये वापरतो सध्या. त्यानंतर नोटा. 5 रुपयाची नोट आहे, पाहिले तुम्ही सर्वांनी, ती व्यवहारात आहे. 10 रुपये, 20 रुपये, 50 रुपये, 100 रुपये, 500 रुपये आणि 2000 रुपये. यापूर्वी हजाराची पण नोट होती, पण आता ती बंद झालेली आहे व्यवहारातून. आता किती आहे? 2000 रुपयाची. मग 1 रुपयाची मोड म्हणजे 50 पैशाची 2 नाणी. आता 1 रुपयाची मोड म्हणजेच नोट. 1 रुपयाची नोट असेल तर ती किती नाणी असतात? 50 पैशाची 2 नाणी असतात. 50 आणि 50 किती होत आहे? 100. बघा, आता हे 50 पैशाचं एक नाणं आहे आणि हे 50 पैशाचं एक नाणं आहे. 50 50 किती झालं? 50 अधिक 50 100. 100 पैसे झाले का नाही? हे पैशाचे नाणे आहेत, रुपयाचे नाहीत. म्हणजे 1 रुपयाची नोट जर असेल तर तिच्यामध्ये किती असले? 50 50 पैशाची 2 नाणी होतील, जर नाण्यांच्या स्वरूपात द्यायचं असेल तर 1 रुपया. 10 रुपयाची मोड म्हणजेच 5 रुपयांच्या 2 नोटा किंवा 5 रुपयांची 2 नोटा. आता 10 रुपयांची नोट म्हणजे 5 रुपयाच्या किती नोटा असायला पाहिजेत? आता ही एक 5 रुपयाची नोट आहे आणि ही एक 5 रुपयाची नोट आहे. 5 आणि 5 किती झालं? 10 रुपये. म्हणजे 10 रुपयाची दुकानदाराला आपण 10 रुपयाची नोट दिली तरी पण चालते, जर आपल्याला 10 रुपयाचं सामान खरेदी केलं असेल तर. किंवा 5-5 रुपयाची 2 नाणी दिली तरी पण चालते, किंवा 5-5 रुपयाचे 2 नोटा दिल्या तरी पण चालतात. म्हणजे 10 रुपयाची नाणी म्हणजेच 10 रुपयाची नोट म्हणजे काय असतं? 5 रुपयांच्या 2 नोटा किंवा 5 रुपयांची 2 नाणी असतात. त्यानंतर 20 रुपयांची मोड म्हणजे 5 रुपयांच्या 4 नोटा. आता ही 20 रुपयाची नोट आहे. ही काय आहे? 20 रुपयाची नोट आहे आणि 20 रुपयाचं सामान आपण खरेदी केलेलं आहे दुकानदाराकडून. मग आता परंतु आपल्याकडे 20ची नोट नाही. मग आपण काय करणार? हे 5-5चेच रुपये आहेत. मग ही एक 5 रुपयाची ठोकळा दिला, नाणी दिलं, हे एक 5 रुपयाचं, हे एक 5 रुपयाचं, अशी 4 नाणी आपल्याला त्या दुकानदाराला द्यावी लागतील का नाही? 20 रुपयाची खरेदी केल्यानंतर 5 5 आणि 5 10 15 20, म्हणजे एकूण किती ठोकळे द्यावे लागतील आपल्याला किंवा नाणी द्यावी लागतील दुकानदाराला? 1 2 3 4 4 ठोकळे द्यावे लागतील किंवा नाणी द्यावी लागतील. आणि तेच जर नोटांच्या स्वरूपात तुमच्याकडून नाणी बी नाहीत, नोटाच आहेत 5-5 रुपयाच्या, तर तुम्हाला किती नोटा द्याव्या लागतील? 5 10 15 20, म्हणजेच किती? 4 नोटा द्याव्या लागतील का नाही? म्हणजे 4 नोटा दिल्यावर 20 रुपये होतात. त्यानंतर 50 रुपयाची मोड म्हणजे 5 रुपयाच्या 10 नोटा. आता बघा, दुकानदाराकडून तुम्ही सामान घेतलं. हे घेतलं दुकानदाराकडून सामान. किती रुपयाचं घेतलं आहे? 50 रुपयाचं. मग दुकानदाराला तुम्हाला पैसे द्यायचे आहेत, पण तुमच्याकडे काय आहेत? 5-5 रुपयाच्या नोटा आहेत. मग तुम्ही काय केलं? ही एक नोट, ही एक नोट, ही एक नोट, ही एक नोट, अशा 1 2 3 4 5 6, किती झालं? 5 10 5 15 5 20 5 5 25 5 30 5 7 35 5 8 40 5 9 45 5 10 50. हे सरावानं लगेचच कळतं पाठापाठ असलं की, पण तुम्हाला समजण्यासाठी मी सविस्तर लिहित आहे. 5 10 50. मग आपण हे 50 रुपये झालं 5-5चे. मग एकूण किती नोटा दिल्या तुम्ही? 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 5-5 रुपयाच्या 10 नोटा द्याव्या लागतील, म्हणजे तुम्हाला 50 रुपयाचं सामान मिळू शकेल. मग त्यानंतर काय? 5 रुपयाची किती नाणी द्यावी लागतील? जसं 5 रुपयांच्या 10 नोटा दिल्या, तसेच 5 रुपयांच्या काय नाणी पण तेवढीच द्यावी लागतील ना. बघा, हे नाणे आहेत गोल. 5 5 10 50, म्हणजेच किती नाणी झाली?
10च नाणी झाली. जर नोटा असतील तरी पण 10च द्याव्या लागतील. पण नाणी असतील तरी पण 10च. पण समजा तुमच्याकडे 5 रुपयाच्या नोटा पण नाहीत, नाणी पण नाहीत, 10 रुपयाच्याच नोटा आहेत. मग किती नोटा द्याव्या लागतील? ही 10, 20 रुपये झाले, हे 30 रुपये झाले, हे 40 रुपये झाले आणि हे 50 रुपये झाले. म्हणजे 10 रुपयाच्या किती नोटा द्याव्या लागतील तुम्हाला? 5 नोटा द्याव्या लागतील. समजा तुमच्याकडे 10च्या पण 5 नोटा नाहीत. समजा 20ची एकच नोट आहे. 20ची एक नोट आहे आणि 10च्या 3 नोट आहेत. मग 10च्या किती द्याव्या लागतील? बघा किती झालं? 20 आणि 30, 40, 50 म्हणजे 20ची एक द्यावी लागेल आणि 10च्या किती द्याव्या लागतील? 3 म्हणजे 2 एवढ्या मिळून 4 नोटा तुम्हाला द्याव्या लागतील. त्यानंतर 100 रुपयाची मोड म्हणजे 5 रुपयाच्या 20 नोटा. आता बघा 100 रुपयाची नोट आहे. आता दुकानदाराकडून तुम्ही काय केलेलं आहे? 100 रुपयाची नोट घेतलेली आहे. 100 रुपयाचं सामान घेतलं आहे. मग तुम्हाला 5 रुपयाच्या किती नोटा द्याव्या लागतील? आता बघा 100 रुपयाची खरेदी केली. मग 5 रुपयाच्या नोटा बघू किती झालं? 5, 5, 5, 5, 5, 5, 5, 5 ही एक नोट आहे प्रत्येक. किती झालं? 5 एके 5 2 10 5 3 15 5 24 5 5 25 5 30 5 35 5 48 5 90 45 5 10 50 हे 50 रुपये झालं. म्हणजे खाली पण तेवढेच 50 आणि 50 100 म्हणजे खाली पण तेवढ्याच 5-5 रुपयाच्या नोटा घ्याव्या लागतील का नाही? किती झाले आता? हे वरचे 50 खालचे 50 एकूण किती झाले? 100 रुपये. म्हणजे किती नोटा झाल्या? ह्या वरच्या 10 आणि खालच्या 10 एकूण 20 नोटा झाल्या का नाही? म्हणजे दुकानदाराला तुम्हाला 5-5 रुपयाच्या 20 नोटा द्याव्या लागतील. त्यावेळेस तुम्हाला 100 रुपये तुमचे त्याला देऊन होतील आणि तो सामान देईल तुम्हाला. म्हणजे नोटा दिल्या काय किंवा नाणी दिली काय? जर हेच नाणीच्या स्वरूपात दिलं तर तुम्हाला किती नाणी द्यावी लागतील? 20च नाणी द्यावी लागतील. म्हणजे 100 रुपये होतात. म्हणजे 100 रुपयाची मोड म्हणजे 5 रुपयाच्या 20 नोटा. 5 रुपयाची 20 नाणी म्हणलं तरी चालतंय. मग 10 रुपयाच्या किती नोटा? 10 रुपयाच्या नोटा म्हणलं तर किती? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 ही 1 नोट, 2 नोट, 3 नोट, 4 नोट, 5 नोट, 6 नोट, 7 नोट, 8 नोट, 9 नोट, 10 नोट. 10 रुपयाच्या किती नोटा द्याव्या लागतील मग? 10, 10, 10, 100. त्यानंतर काय? 20 रुपयाच्या किती नोटा? 5 नोटा म्हणले. बघा ही 20 रुपयाची एक घेतली, 20 रुपयाची एक, 20 रुपयाची एक, 20 रुपयाची एक, 20 रुपयाची एक. किती झाल्या? 1, 2, 3, 4, 5. 5 नोटा झाल्या का नाही? 20 एके 20, 40, 20 त्रिक 60, 20 चौक 80, 20 5 100. 100 रुपये देण्यासाठी 20-20 रुपयाच्या 5 नोटा द्याव्या लागतील. आणि 50 रुपयाच्या किती नोटा द्याव्या लागतील? 50 ही एक 50 रुपयाची नोट दिली आणि ही एक 50 रुपयाची नोट दिली. 50 आणि 50 किती झालं? 100. 100 रुपये होण्यासाठी 50 रुपयाच्या किती नोटा द्याव्या लागतील? 2च नोटा द्याव्या लागतील किंवा 2 ठोकळे काय नसतात 50चे. म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला आणि 100 रुपयाची नोट असेल तर एकच 100 रुपयाची नोट द्यावी लागेल. अशा प्रकारे नाणी व नोटा कसे मोजायचे, व्यवहारात कसा त्याचा उपयोग करायचा हे तुम्हाला समजलंच असेल. भेटूया पुढील भागात.